महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खराचे कोकणातील कारनामे उघड झालेत. पैशांनी भरलेल्या 2 बॅगा घेऊन अशोक खरात चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूरला आला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाणार प्रकल्प तसेच जमीन खरेदी करण्याचा अशोक खरातचा प्लॅन होता. त्यासाठी त्याने कोकणातील काही नेत्यांना हाताशी धरून हा प्रकार केला का, यावरून आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरातने जमीन खरेदी करण्यासाठी चिपळूण, राजापूर आणि रत्नागिरीत चाचपणी केली होती. पनवेलमध्ये जमीन खरेदी केल्यानंतर अशोक खरातने अलिबागकडे मोर्चा वळवला. तिथे अशोक खरातने आलिशान बंगले, फार्म हाऊस आणि रो हाऊस बांधले. त्यानंतर चिपळूण, राजापूर आणि रत्नागिरीत जमीन खरेदीसाठी अशोक खरात प्रयत्न करत होता. कोकणात दुसऱ्याच्या नावे स्वतःचा पैसा लावून खरात जमीन खरेदी करणार होता, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. कोकणात येताना अशोक खरात रेल्वेतून चिपळूणला आला. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याला जमीन दाखवली, परंतु पसंत न पडल्यामुळं अशोक खरातने आणखी काही ठिकाणी पाहणी करायचं ठरवलं. याशिवाय नाणार प्रकल्पाच्या आजूबाजूला देखील अशोक खरातने जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता नाशिक पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रत्नागिरीहून गोकुळ कांबळेसोबत ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.